भारताचे जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत ते ज्या पक्षाचे आहेत टीडीपी, त्या पक्षाचे जे प्रमुख आहेत चंद्रबाबू नायडू, त्यांच्या घरातले जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांची एक फायनान्शियल कंपनी आहे. त्या फायनान्शियल कंपनीली या व्हीएसआर कंपनीला म्हणजे जी दादांचं विमान, अजितदादांचं काकांचं जे विमान होतं ते ज्या कंपनीली मॅनेज केलं होतं व्हीएसआर, त्या कंपनीमध्ये फंडिंग, फायनान्शियल फंडिंग हे चंद्रबाबू नायडू साहेबांच्या फॅमिलीच्या एका फायनान्सच्या बँकनी त्याने एनबीएफसीने त्या ठिकाणी केलं. आता मग तुमच्याच घरचे लोक जर व्हीएसआरला पैसे लावत असतील, रोहित सिंगच्या लग्नामध्ये जर तुम्ही तिथं जात असाल, रोहित सिंग म्हणजे हा व्हीएसआरचा डायरेक्टर आहे, मग अशा पद्धतीने तुमचे फायनान्शियल लिंक्स असतील. तसंच टीडीपीच्या जवळ असणारा एक बिझनेसमन त्याचं सुद्धा एक विमान व्हीएसआर कडे असं आम्हाला कळतं. आणि भारतातलं सगळ्यात लेटेस्ट लेगेसी 650 हे सुद्धा दुबईला व्हीएसआर कडे ठेवले, त्याची लिंक टीडीपी कडे त्या ठिकाणी आहे. मग टीडीपी आणि व्हीएसआरचे एवढे घनिष्ठ आणि एवढे जवळचे व्यक्तिगत आणि कमर्शियल जर त्यांचं नातं या व्हीएसआर कंपनी बरोबर असेल, तर मग आम्ही अपेक्षा कशी करायची की टीडीपीचाच एक खासदार हा देशाचा आता तिथं एव्हिएशन मिनिस्टर आहे, विमान वाहतुकीचा मिनिस्टर आहे, मग त्याच्या माध्यमातून अजितदादांचा घात का अपघात याची इन्व्हेस्टिगेशन ही कशी पारदर्शक पद्धतीने होईल असा प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी वाटतो. त्यामुळे हे जे टीडीपीचे देशाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत त्यांनी तिथल्या तिथं राजीनामा आपला दिला पाहिजे. कारण का हे इन्व्हेस्टिगेशन सुरू होण्यापूर्वी जर त्यांनी सांगितलं असतं की टीडीपी आमचा जो ग्रुप आहे, आमचे जे फॅमिली मेंबर आहेत त्यांच्याच एका कंपनीने व्हीएसआरला फंडिंग केलंय, तर आम्ही ते स्वीकारलं असतं. पण ती गोष्ट तुम्ही लपवली. मग व्हीएसआर ज्याची तुमच्याबरोबर कमर्शियल म्हणजे आर्थिक आणि व्यावहारिक आणि काही व्यक्तिगत जर नातं असेल, तर आमचं मत आहे की तुम्ही हे इन्व्हेस्टिगेशन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते तर होतच नाही. डीजीसीला सांगून ह्याच्यामध्ये तुम्ही खूप मोठे मॅनिप्युलेशन करू शकता, कागदपत्र हे हेरफार त्या ठिकाणी करू शकता आणि आमच्या अजितदादांना न्याय तिथं मिळू शकणार नाही. म्हणून आम्ही या मंत्र्याचा राजीनामा त्या ठिकाणी तिथं मागतो. आणि त्याच्याच बरोबर एवढे मोठे मोठे लोक, काही राज्यातले पण काही मोठे राजकारणामध्ये असणारे, महाराष्ट्र राज्यातले काही राजकारणामधले लोक सुद्धा याच्यामध्ये काही प्रमाणात आहेत या व्हीएसआर कंपनी बरोबर. त्याच्या आंध्राचे काही आहेत, गुजरातचे काय आहेत, मध्य प्रदेशचे काय आहेत. आणि हे इतके पॉवरफुल लोक आहेत जे बिझनेसमध्ये आहेत, नाही तर ते राजकारणामध्ये आहेत. मग एवढे पॉवरफुल लोक व्हीएसआर या कंपनीच्या मागे जर असतील, तर मग दादांना न्याय कसा मिळेल हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आम्ही व्यक्तिगत नरेंद्र मोदी साहेबांना, जे या देशाचे पंतप्रधान आहेत, आणि अमित शहा साहेबांना विनंती करतो की तुम्हीच तुमच्या मित्राला म्हणजे अजितदादांना तिथे न्याय देऊ शकता. आणि हा न्याय देत असताना तुमचे मित्र पक्ष जे कुठले आहेत ते राजकारणाच्या हेतूतून त्यांचा पाठिंबा तुम्ही तिथं घेतला असला तरी अजितदादा हे तुमचे मित्र होते. त्यामुळे मित्राला आणि मैत्रीला तुम्ही महत्व देता का राजकारणाला, हे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघावं लागेल. पण एवढे मोठे लोक याच्यामध्ये सहभागी असल्यामुळे आणि व्हीएसआरला पाठराखण करत असल्यामुळे जर न्याय मिळायचा असेल तर ताकदवान लोकच लागतील. आणि आज जर बघितलं तर सगळ्यात पॉवरफुल लोक हे नरेंद्र मोदी साहेब जे पंतप्रधान आणि एचएम म्हणजे शहा साहेब आहेत, हेच त्या ठिकाणी देऊ शकतात. आणि इन्व्हेस्टिगेशन करत असताना जी बॉडी आहे, जी मॉनिटरिंग बॉडी आम्ही म्हणत आहोत, विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधीजींना सुद्धा त्या बॉडीमध्ये घेतलं पाहिजे. सुप्रियाताई आणि अजितदादांच्या पक्षातले काही लोक, काही माजी जजेस, माजी अधिकारी, अशा लोकांची एक बॉडी तयार करून त्यांनी तिथं मॉनिटरिंग केलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांना सुद्धा विनंती करतो आपण याच्यामध्ये त्या ठिकाणी लक्ष घालावं. सर्वच नेत्यांना तिथं विनंती करतो की लक्ष घालावं. आणि काही लोक, आणि खास करून बीजेपीचे लोक, ते सुद्धा महाराष्ट्रातले हे जे काही ट्रोल आणि या लोकांना पैसे देऊन उगाच या विषयाला दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करतात, त्यांना सुद्धा तुम्ही सांगावं, त्यांचे कान त्या ठिकाणी धरावे. कारण तुम्ही जर बीजेपीचे ट्रोल अशा पद्धतीने जर इथं या इन्व्हेस्टिगेशनला, या प्रेस कॉन्फरन्सला नाव खराब करत असतील, तर लोकांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे की असं का, आणि ह्यांना इन्व्हेस्टिगेशन नकोय का, दादांच्या बाबतीत काय झालं हे यांना समजून घ्यायचं नाहीये का, मग यांना भाजप का सपोर्ट करते, असे वेगवेगळे प्रश्न हे लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होतात. जे लोक ट्रोल करत असं तुम्ही म्हणतात भाजपचे, त्या अनुषंगाने भाजपच्या काही नेत्यांशी तुमचं बोलणं झालं आहे का, किंवा त्या अनुषंगाने काही बोलणं? तर बघा, ते ट्रोल, त्यांना फंडिंग हे बीजेपी करते हे आम्हाला माहिती आहे. बीजेपीची बाजू ते सातत्याने त्या ठिकाणी मांडतं. काही
जेलमध्ये जाऊन सुद्धा तिथं आलेली आहेत. काही ऍक्टरला पण त्यांनी त्या ठिकाणी ब्लॅकमेल केलेलं आहे. रोहित शेट्टीला पण त्यांनी ब्लॅकमेल केलेलं असं आम्हाला त्या ठिकाणी कळतं. त्याच्याचबरोबर असून अशा काही तिथं फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रोड्युसर आहेत त्यांना तिथं ब्लॅकमेल केलेलं आहे. बरंच काय त्यांच्यावर काही एका टीव्ही माध्यमांनी सुद्धा केसेस केलेल्या आहेत. असे 10 पैशावाले ट्रोलला पैसे देऊन जर बीजेपी तिथं मदत करत असेल तर आम्ही या मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. पण आम्ही काय जाऊन कुठल्या नेत्याचे पाय धरणार नाही. असेल थर्ड क्लास 10 पैशाच्या लोकांसाठी त्यांना जर काय करायचं असेल तर करा. पण त्यांनी जर केलं नाही, त्यांनी असंच कंटिन्यू राहिलं तर मग कुठंतरी बीजेपी पण या कॉन्स्पिरसीमध्ये इन्व्हॉल्ड आहे का असाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. सीबीआय चौकशीची मागणी अजित पवार यांच्या पक्षाकडून केली गेली आहे. मुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी तसं पत्रही दिलेलं आहे आणि मागणी केली आहे. नाही, मागणी सीबीआयची केली ती चांगली गोष्ट आहे. थोडंसं असं वाटतं की त्याला उशीर झालाय. पण खरं तर महाराष्ट्र राज्याने जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाच सीबीआयला आपल्याला कुठं परमिशन त्या ठिकाणी द्यावी लागते असं ठेवलेलं नाही. सीबीआय डायरेक्ट इन्व्हॉल्व्ह होऊ शकते. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब तर लक्ष देऊन आहेत. सीआयडीला त्यांनी त्या ठिकाणी लावलेलं आहेच. पण तसं बघितलं तर केंद्रात अमित शाह साहेबांना आधी सांगितलं असतं तर लगेच सीबीआय सुद्धा इन्व्हॉल्व्ह झाली असते. पण ठीक आहे, काय हरकत नाही. प्रयत्न करणं हे महत्त्वाचं असतं. त्यांच्या पक्षाकडनं सुद्धा प्रयत्न होतात, लोकांकडनं होतात, आमच्याकडनं होतात. सगळ्यांचीच मागणी आहे की अजितदादांच्या बाबतीत काय झालं हे पारदर्शक पद्धतीने लोकांसमोर आलं पाहिजे. जय पवारने पहिल्यांदाच जे आहे आपलं मन व्यक्त केलं आहे. त्यानंतर जय पवार बरोबर आणि पार्थ पवार बरोबर बोलणं झालं आहे. त्या दिवशी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झालं 13 दिवस तर आम्ही सातत्याने बोलत होतो. 13 दिवस दुःखद घटना घडून 13 दिवस झाल्यानंतर पहिल्यांदाच मी 2 दिवसापूर्वी जयशी तिथं बोललो. जयच्या पण भावना आहेत की काय खरं झालं हे कुठेतरी समोर आलं पाहिजे. पार्थही काही एका विषयासाठी आणि या इन्व्हेस्टिगेशनसाठी सुद्धा त्याचा त्या ठिकाणी फोन आला होता. सगळ्यांचीच इच्छा आहे की अजितदादांच्या बाबतीत काय झालं पाहिजे, कसं पाहिलं पाहिजे. पण आम्ही आमच्या लेवलवर पद नसताना, ताकद नसताना आम्ही लोकसुद्धा तिथं मांडतायत बरेच आहेत. पण जे सत्तेत आहेत त्यांनी जरा अजून जास्त ताकद लावणं महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट याच्यात खोलात गेल्यानंतर बरेच लोक या VSR कंपनीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिलेले आपल्याला दिसत आहेत. म्हणून शेवटी कोणावर तरी अजून ताकदवान व्यक्तीवर आपल्याला अवलंबून राहावं लागेल. ते आज ताकदवान कोण आहेत तर जे पंतप्रधान साहेब हे देशाचे, होम मिनिस्टर देशाचे आणि विरोधी पक्षाचे नेते म्हणजे राहुल गांधीजी या तिघांवर हे इन्व्हेस्टिगेशनच्या पुढचे दिशा या अवलंबून आहे असं आपल्याला वाटतं. आज ही अभी मैं सिग्नेचर करूंगा और ट्वीट भी करूंगा. पंतप्रधान मोदींसोबत मागच्या अधिवेशनात त्यांच्या भेटी झाल्या आहेत. अरविंद सावंत यांनी हा मुद्दा पुढच्या अधिवेशनात घेण्याचं म्हटलंय. तर तुमच्यासोबत सुप्रियाताईंची सही असणार आहे का पत्र? नाही, आता मी इथं पत्र ते लिहून तिथं ईमेल करणार आहे. पण सुप्रियाताईंशी आम्ही बोलणं झालंय. सुप्रियाताईंचं ताईंचं असं मत आहे की अधिवेशनामध्ये आम्ही सगळ्यांनी आता ठरवलेलं आहे की येणारं जे सेकंड पार्ट आहे, पार्ट 2 अधिवेशनाचा, त्या अधिवेशनामध्ये सुप्रियाताईच या इन्व्हेस्टिगेशनच्या मागणीचं लीड त्या ठिकाणी करणार आहेत. आणि सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही दिल्लीमध्ये या ठिकाणी या विषयासाठी तिथं लढणार आहोत. पक्षाचं विलिनीकरण झाल्याच्या नंतर छगन भुजबळ हे राज्यसभेवरती जाणार होते असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. ते म्हणाले की अजितदादांनी पक्षाच्या बैठकीमध्ये असं आम्हाला एकदा सांगितलं होतं की विलिनीकरणाची जी बैठक झाली होती तुम्ही त्या बैठकीला अनेक वेळा होते. तुमच्यासमोर असा काय विषय झाला होता का? एक तुम्ही समजून घ्या की 100 वेळा जर अजितदादांची बैठक त्या ठिकाणी झाली असेल तर 60 ते 70 वेळा डॉक्टर अमोल कोल्हे हे त्या बैठकीमध्ये होते. कारण का दादांची इच्छा आणि आमच्या सगळ्यांची इच्छा होती की जेव्हा हे दोन्ही पक्ष एकत्रित येतील तेव्हा प्रदेश अध्यक्ष डॉक्टर अमोल कोल्हेच त्या ठिकाणी झाले पाहिजे. आता याच्यामध्ये काही बैठकीत मी होतो, काही बैठकीत मी नव्हतो. पण डॉक्टर अमोल कोल्हे जे बोलतात ते खरं बोलतायत एवढं मात्र या ठिकाणी मी आपल्याला सांगतो.